नमस्कार विद्यार्थी मित्र, दादा पाटील महाविद्यालय कर्जत आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या निमित्त आपण एक असा वेगळा उपक्रम घेतला आहे की कर्मज्योती वार्षिक नियतकालिकाचा जो विभाग आहे आणि विद्यार्थी विकास मंडळ यांनी लेखन कौशल्य ही कार्यशाळा आयोजित केली। या कार्यशाळेसाठी आपण मला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर संजय नगरकर साहेब यांचे मी आभार मानतो। खरं तर अनेक ठिकाणी मी म्हणजे व्याख्यानांना जातो, पण रयतच्या कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये जाण्याचा प्रसंग क्वचितच येतो आणि सन्मानपूर्वक बोलवण्याचा तर प्रसंगच नाही, बदलीच्या निमित्ताने जावं लागतं। तर कर्जत या ठिकाणच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये मला अतिशय सन्मानपूर्वक आपण व्याख्यान देण्यासाठी बोलावलं, याचा मला आनंद होतो। बऱ्याचदा आपल्याकडे असलेल्या माणसांचा परिचय हा आपल्या लोकांना खूप वेळा नसतो आणि मग स्टाफमध्ये आहे या पद्धतीने सगळे लोक एकमेकाशी वागत असतात। नगरकर साहेबांनी आम्ही एका स्टाफमध्ये काम केलं, कोले सरांनी आम्ही एका स्टाफमध्ये काम केलं। एकत्र काम करताना माणसांचे येणारे अनुभव, त्यांची कळत असलेली उंची, त्यांची कामाची पद्धती, या सगळ्या गोष्टी ज्ञात होतात आणि आपल्याला जाणवतं की जगामध्ये इतर जे लोक काम करणार आहेत त्यांच्यापेक्षा आपण तसं कुठे कमी नाही, पण आपल्याला संधी मिळते की नाही यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात। एखादं विचारमंच विकसित होतो किंवा एखादं गोष्ट तयार केली जाते, ती फार छोट्या प्रमाणात असते आणि हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत जातात आणि नव्यानं काहीतरी सर्वांना मिळत जातात। आम्ही सगळे असे चुकत शिकत इथपर्यंत आलेली माणसं आहोत आणि आपला रयतचा जो साधेपणा आहे हा कायम टिकून ठेवत आलेला आहोत। म्हणजे वेगळं काही आपण आपल्याकडच्या माणसाला काही न देता तो काहीतरी वेगळं करून दाखवतो, हे नगरकर साहेबांच्या गेल्या 3 वर्षातल्या कारकिर्दीला आपण बघितलंय की नवनवे उपक्रम सातत्यानं करणं, वारंवार करणं, त्याबद्दल सेन्सिटायझेशन समाजामध्ये करणं, समाजातून त्याला सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद घेणं, तो प्रतिसाद आपल्या देणगीच्या स्वरूपात तयार करणं आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी नवनवे उपक्रम राबवताना त्याचा प्रसार आणि प्रचार सर्वांपर्यंत होऊन समाजासाठी चाललेलं एक मोठं काहीतरी काम त्यांच्या नजरेस आणून देणं, हे एक अतिशय चांगलं काम मला चालताना दिसतं। मी पहिल्यांदा कर्जत म्हटलं की दुष्काळी वगैरे, मी स्वतः या भागात ग्रामसेवक म्हणून पण नोकरीला होतो जामखेड तालुक्यात। कर्जतला एकदा मी त्यानिमित्ताने एका सरकारी कामाला आलो होतो, तेव्हाचं पाहिलेलं कर्जत, 92-93 सालातलं पाहिलेलं कर्जत आणि आताचं कर्जत यामध्ये मला खूप मोठा फरक दिसला। राजकीय जीवन जाणीव बदलल्यानंतर काय काय घडू शकतं याचा परिपाठ तो म्हणावा लागेल आणि त्याचं निश्चितच श्रेय माननीय आमदार रोहित पवार साहेबांना द्यावं लागेल असं मला वाटतं। मी काही कोणाची अशी म्हणजे राजकीय स्तुती करण्यासाठी नाही आलो, परंतु जाणीवपूर्वक बदल केल्याशिवाय घडत नाही आणि तो दिसल्याशिवाय पण राहत नाही ज्यावेळेस तो केला जातो। त्याचं उदाहरण म्हणून हे कॉलेज या गावात दाखवण्यासारखं काय असेल तर पूर्वी गोदड महाराजांची यात्रा वगैरे असं लोक सांगायचे, किंवा कोणीतरी आमटीचा संदर्भ द्यायचे, या 2 गोष्टीसाठी रेळकुळीचं अभयारण्य, या गोष्टीसाठी हे गाव ओळखलं जायचं आणि आता हळूहळू एक पूर्ण विकसित अशा प्रकारचं शैक्षणिक संकुल आपल्याला इथं बघायला मिळतंय आणि एक एवढं मोठं तर आमचं पुणे जिल्ह्यातली पण महाविद्यालय नाही, म्हणजे खेडेगावातलं जर तसं पाहिलं तर इतक्या मोठ्या प्रकारची सोय आहे। बालगंधर्वच्या तोंडात मारला अशा प्रकारचं सभागृह आपण तयार केलं, किंवा मी लेडीज हॉस्टेल बघितलं, संपूर्ण यंत्रणा बघितली। माणसाचं काम करण्याचा उत्साह याच्यामुळे वाढत असतो। मी श्रीरामपूर सारख्या ठिकाणी काम केलं, मंचरला काम केलं, मी दहिवडीला काम केलं, नगरला काम केलं। त्या ठिकाणी आलेले अनुभव आणि या ठिकाणचं दिसत असलेलं चित्र, माझं म्हणणे प्रशासक आणि त्याला साथ देणारे लोक यांचं जर एकत्रीकरण झालं तर काय दिसू शकतं याचं चित्र आपण आज बघतो आहोत। या निमित्तानं या नियतकालिकाच्या कमिटीचे जे सगळे प्रमुख आहेत, हिंदी विभागाच्या डॉक्टर बेबी खिलारे आहेत,
मराठी विभागाच्या डॉक्टर भारती काळे, विद्यार्थी विकास मंडळाचे सागर शिंदे सर आहेत, आमचे मित्र या कर्मज्योती नियतकालिकाचे संपादक सुखदेव कोले सर आहेत, इथे IQACचे समन्वयक संदीप पै पण आहेत, उपप्राचार्य भागवत यादव आहेत, इकडे दुसरे उपप्राचार्य प्रमोद परदेशी सर आहेत, डॉक्टर संजय ठुबे आहेत आणि मग त्यांना सहाय्यक बाकीची जी सगळी मंडळी आहेत इतर आमच्या ओळखीच्या मॅडम आहेत, जसं संगीता कुलकर्णी मॅडम आहेत, तसंच आमचे एकूणच यापूर्वी सर्व संबंध आलेले सर्व सहकारी मला या ठिकाणी भेटले, याचा मला आनंद होतो. मी आलो लेखन कार्य मार्गदर्शनाच्या साठी की लेखन कौशल्य हे कसं विकसित करावं. आपण माझी काही पुस्तकं बघितली, त्यात कविता मला भेटली, ही भित्तीपत्रक कविता त्यावेळेस केली होती. भित्तीपत्रकाचा अर्थ असा होतो की एक छोट्याशा कागदावर एक अशी या आकारात मी एक कविता छापली होती. नंतर ती संग्रहात येण्यासाठी मात्र 2024ला ती आत्ता आली. एकूण मधल्या काळात भरपूर वेळ गेलेला आहे. 29 वर्षानंतर मी ती कविता खरं तर पुस्तक रूपाने केली. ते पुस्तक आपण आता बघितलं, लाल जे पुस्तक होतं शेवटचं, ही कविता मला भेटली, हे आता मी 24 साली केलेलं आहे. म्हणजे मी ही कविता 1995 साली लिहिली होती आणि मात्र पुस्तकात येण्यासाठी 2024 उजाडावं लागलं. याच्यामध्ये कविता मला भेटलीचा अर्थ असा आहे की मी ज्या प्रथमापासून कवितेवरच्या ज्या कविता लिहिल्या, कविता विषयावरच्या कविता ज्या लिहिल्या, त्याच फक्त यात आहेत. म्हणजे असा काही संग्रह असू शकतो का की फक्त कवितेच्याच विषयावर लिहिलेला आहे, कवींवर लिहिलेला आहे, कवी विमर्शावर लिहिलेला आहे, कवीच्या वातावरणावर लिहिलं आहे, काव्य संस्कृतीवर लिहिलं आहे, संमेलन संस्कृतीवर लिहिलेलं आहे, कवितेत काम करणाऱ्या लोकांविषयी लिहिलेलं आहे, त्यातल्या सन्माननीय लोकांविषयी लिहिलं आहे, ज्यांच्याबद्दल मला अनादर आहे त्यांच्याविषयी पण मी लिहिलेलं आहे. तो अनादर मी त्या अनादराच्या शब्दातच व्यक्त केलेला आहे आणि त्याच्याबद्दल गेल्या 30-29 वर्षात कोणताही वादविवाद झालेला नाही, कोणी माझ्यावर केस केलेली नाही. म्हणजे मी जेव्हा कविता मला मुंबई विद्यापीठात भालचंद्र नेमाडेच्या विडीला काडी लावताना भेटली, असं ज्यावेळेस मी म्हणतो, त्यावेळेस नेमाडेचे अनेक भक्त आहेत मराठीमध्ये. मग त्यांनी एक संप्रदाय तयार केलेला आहे की नेमाडे जसं लिहितात त्याच पद्धतीचा आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्या मागोमागे राहायचं. मग त्यांच्या निमित्ताने मग पुरस्कार मिळतात, सगळं मिळतं, ते जिकडे जातील तिकडे जायला भेटतं. अशा प्रकारचा एक संप्रदाय आहे मराठीमध्ये. मग तो पुरस्कारांचा संप्रदाय आहे. फक्त ते ग्रांथिक लिहितात, ते लोकांमध्ये जात नाही, लोकांना भेटत नाही, लोकही त्यांना भेटू शकत नाही, अशी परिस्थिती कालपर्यंत होती. साहित्य अकादमी सारख्या मोठ्या मोठ्या संस्थांवरती लोक आहेत. म्हणजे तो फार मोठा आणि अशा शक्तींशी आपण लढा घ्यायचा किंवा यांच्याशी आपण भांडायचं. या गोष्टी मला एक छोटा एक श्रीरामपूर तालुक्यातला राहणारा, खरं तर नगरकर साहेबांनी आम्ही लिखाणाची सुरुवात एका वेळेस केली ते असं वाटतं. 90-92 साली आमच्या गावात छोटी छोटी कवी संमेलन व्हायची. त्यांचे मार्गदर्शक निर्मळे सर होते आणि ते कॉलेजमध्ये शिकत होते आणि मी कॉलेजला गेलोच नाही, मी 10वी पर्यंतच फक्त, आणि नंतर मी मुक्त विद्यापीठ वगैरे BA करून MA करून बहिष्ठ गेलेलो. पण आमची कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठ होती, त्यावेळेस पालालाच जेव्हा भोकं पडतात असं ती एक कविता त्यांनी सादर केली होती आणि ते दारिद्र्याचं गरिबीचं चित्रण त्याच्यामध्ये होतं की ते पाल आहे, पालाला छिद्र पडली, भोकं पडली, पाऊस पाणी वारा घरात घुसतोय आणि अशात संसार प्रपंच कसा चालणार, असा प्रश्न करणारी एक म्हणजे दलित कविता, ग्रामीण कविता, या सीमारेषेवर चालणारी कविता त्यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेत लिहिली होती. अनेक ठिकाणी नंतर ते मला भेटायचे, म्हणजे स्वतः स्टाफमध्ये पण बरोबर नंतर काम करण्याचा योग आला. पण नगरकर साहेबांची कविता मला काही परत भेटली नाही. म्हणजे ते मला कायम भेटले, पण मला त्याच वेळेस ते एकांकिकेत पण काम करायचे. म्हणजे एक नव्हतं, एकांकिकेतही काम करायचे. निर्मळे सरांनी घोटभर पाणी वगैरे या किंवा इतरही एकांकिकामध्ये सरांनी महाविद्यालयातही काम केलं, स्पर्धांनाही काम केलेलं आणि सगळ्या प्रकारचं अनुभव त्यांना शिक्षक फार समृद्ध मिळाले. म्हणजे मंचरकरांसारखे शिक्षक मिळाले, निर्मळे सरांसारखं एक सांस्कृतिक आत्मा असलेला शिक्षक त्यांना बघायला मिळाला आणि हे सगळे शिक्षक तिथं आहे या आकर्षणाने मी पण त्यांच्याकडे जायचो. म्हणजे आमचे सांगोलेकर सर नंतर आले किंवा त्यांना गडकरी सर होते किंवा विलायती सर होते, हे सगळे माणसं त्या कॉलेजात कार्यरत होती श्रीरामपूरच्या आणि आमची जळणघडण त्या मातीने केली असं मला वाटतं. माझ्या कवितेमध्ये हे दुसरं जे पुस्तक आहे बहादूर थापा आणि इतर कविता, याच्यामध्ये माझ्या गाव आणि परिसरातल्या
म्हणजे 25 पैकी 22 व्यक्तिरेखा या माझ्या घरापासूनच्या 500 मीटर परिसरात राहिलेल्या आहेत. फक्त 500 मीटर परिसरात. ज्यांनी ज्यांनी वाचलं, आता याच्यातले जे सगळे किस्से आहेत किंवा याच्यातल्या सगळ्या गोष्टी आहेत, वास्तविक पाहता दुसऱ्या लोकांनी वाचून केस काढलं पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे आता हिराबाई जाफर मियाँ जागीरदार, हिराबाई नाव जाफर मियाँ जागीरदार, हे तर आमच्या समोर राहत होते. ते कुळ होते, एका माणसाच्या शिटीत कुळ होते. तो माणूस पण फार मोठा होता. तो मराठी चित्रपट सृष्टीतला एक नायक होता. म्हणजे तो मला वाटतं अष्टविनायक वगैरे चित्रपटामध्ये रवींद्र भाजनी यांचं आत्ता अलीकडे निधन झालं. हे यांच्या शेतात, त्यांच्या सासऱ्याची शेती होती, त्यांच्या शेतात ते कुळ होती. ते यायचे 84 साली. मी त्यांना अँबॅसेडरमध्ये आमच्या तिथं आलेलं पाहिलेलं. मोठी मोठी माणसं अशी वेगळ्या पद्धतीने भेटली की ही बाई विचारलं ते हिराबाई म्हणतात रेकॉर्डली, मग ही जाफर मियाँ जागीरदारची कसं काय बायको, असा प्रसंग बोलण्यामध्ये चालण्यामध्ये ते स्वतः तिला हिरा म्हणून हाक मारायचे. मला विशेष वाटायचं. तर याच्यातून एक एक गोष्टी असं वाटत गेलं की यांच्या जीवनामध्ये काहीतरी रहस्य लपलेलं आहे. ती कविता मला BA 3च्या अभ्यासक्रमामध्ये आहे, ती आपण वाचली पण असेल. आपल्या आजूबाजूलाच इतकी सुखदुःख आहेत, वेगळं लिहिण्यासाठी असं काही बाहेर जाण्याची गरज नाही कुठे. इथून म्हणजे नेमाडे मसुरीला जाऊन हिंदू कादंबरी लिहितात, तिकडं काय गरज नाही. आपल्या ते तिथे जाऊन पण आपल्या गावात जे पाहिलं तेच लिहितात. वेगळं ते तरी काय लिहितील. आत्मचरित्रात्मक कादंबरी हा एकदम सोपा प्रकार मराठीमध्ये आहे. त्याला एका उंचीवर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या लेखनाची शैली अशी की त्याच्यामुळं आपला सांस्कृतिक भोवताल सगळा त्याच्यातून दिसतो. आपल्या आजूबाजूची लोकांची ओळख होते. साहित्य म्हणजे काय, त्याच्यात येणारी माणसं अशी परत राहून थोडी आणायची आपल्याला. ती आपल्या आजूबाजूला, ती आपली आई आहे, आपली आजी आहे, आपले वैयक्तिक सुखदुःख आहेत. पण इतरांचं वाचलेलं असल्यानंतर आपल्याला कोणत्या परिभाषेत प्रकट व्हावं ही भाषा फक्त सापडत नाही आपल्याला. आणि म्हणून आपण लेखनाच्या कार्यशाळेसाठी इथं येऊन बसलोय. काय नक्की लेखनाचं तंत्र काय आहे? लेखनाचं तंत्र असं आहे की तुम्हाला जे आवडतं, जे भावतं ते आधी लिहिण्याचा प्रयत्न करणे. लिहिल्यानंतर ते आपण स्वतःच परत वाचले. वाचल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपण जे काही वाचलं होतं त्यापेक्षा अजून काहीतरी याच्यात लिहिलं, सुधारणा करणे, एखाद्याला वाचायला देणे आणि मग त्याची काय प्रतिक्रिया येते पाहणे. मी अशा कविता लिहिल्या आणि श्रीरामपूरला मला असं वाटायचं की प्राध्यापक लोकांना निश्चित कविता कळत असणार किंवा काय आहे. म्हणून मी माझ्या कविता घेऊन साधारणतः 92-93 साली श्रीरामपूरच्याच महाविद्यालयात गेलो, मनसरकर सरांकडे गेलो, त्यांना कविता दिल्या. त्यांनी त्या सगळ्या कविता चालल्या आणि मला मी कोणाच्या चोरल्या म्हणले. म्हणलं कोणाच्या चोरल्या? तुम्हाला कोणाच्या वाटतं म्हणलं चोरलेल्या? बघा म्हटलं, समजा तुम्हाला जर सापडला यातला एखादा कवी तर मला सांगा तुम्ही. ते 2-3 महिने तसंच राहिलं त्यांच्याकडे, मी काही गेलोच नाही त्यांच्याकडे. मग त्यांनी मला परत बोलून घेतलं की खरोखर तू लिहिलेत का? म्हटलं हो. म्हणजे पहिला प्रयत्न तर खूप चांगला आहे म्हणजे तुझा. म्हणजे मला असं वाटलं की असं या भागामध्ये तिथं वातावरण नाही, तिथं काही नाही, असं कोण लिहिली म्हणले. तर मी माझ्या काही मोडक्या कविता होत्या त्यांनी बघितल्या. ज्यावेळेस मी कविता मला भेटली त्यावेळेस मात्र हात भरून उडाले. आणि ते याआधी कधीच आल्यानंतर असं कोणाला आदरातिथ्य तिथे वगैरे काही करायचे. त्या दिवशी त्यांनी स्वतः मला चहा करून पाजला. म्हणजे एक मराठीचे फार विद्वान प्राध्यापक, त्यांनी चहा करणं माझ्यासाठी फार एक वेगळी गोष्ट होती. ते बायको म्हटले की नाही तू नको चहा म्हणले, आज मी त्याला चहा करतो म्हटले आणि आम्हाला दोघांना चहा द्यायचं म्हणजे. मला ते विशेष वाटलं की म्हणलं काय तेवढं मी लिहिलंय म्हणलं याच्यामध्ये. ते म्हणे तू फार फार पुढची गोष्ट लिहून ठेवली म्हणली याच्यामध्ये आणि कदाचित तुझ्या हातून काहीतरी वेगळं लिहून होईल असं ते काहीतरी मला म्हणाले. मला प्रोत्साहन मिळालं आणि मग मी मागं काही वळून बघितलं. मला जे म्हणाले ते मी लिहित राहिलो आणि ते एडिट पण करत राहिलो. म्हणजे समजा आता माझे 5-6 संग्रह होतील, एवढ्या कविता पडलेल्या आहेत, पण मी एक संग्रह काढतोय आता हळू. म्हणजे ते खरं तर छापून मोकळं व्हायला पाहिजे त्या कविता, पण मला असं वाटतं की कुठल्या तरी सूत्रात बांधल्या गेल्या पाहिजे. जसे कवितेवरच्या कविता सगळ्या कविता मला भेटलीमध्ये जशा आल्या, पुढ्या कवितेवरच्या कविता लिहायच्या नाही, लिहून झाल्या तर पुढच्या आवृत्तीत मी समाविष्ट करेन. ज्या कवितेचा उल्लेख केला भ्रमिष्ठाचा जाहीरनामा, तिची पण कहाणी अशीच झाली. मी 2000 सालाच्या दरम्यान, विशेषतः तो काळ थोडासा अस्वस्थ अशा प्रकारचा आपल्या राजकीय भोवतालाचा होता. त्या काळात मी 2000 साली लिहिलेली भ्रमिष्ठाचा जाहीरनामा ही कविता देखील मला वाटतं
त्या कवितेनं देखील एक वेगळा विक्रम केला किंवा तिला ते बक्षीस वगैरे मिळालं. एका कवितेची स्पर्धा होती मुंबईला, एका कवितेला 25,000 रुपये बक्षीस होतं. मी म्हणलं ही कविता आपण तिकडे पाठवून बघू. खरोखर एक खेड्यातला माणूस, मी ग्रामसेवकाची नोकरी करत होतो. 10वी नंतर मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला आणि मी 13 वर्ष ग्रामसेवकाची नोकरी होती. तर ती नोकरी करत असताना मला तिकडचे आलेले अनुभव, इकडचे आलेले अनुभव या सगळ्यांची सरमिसळ एकत्र केली गेली आणि ते भ्रमिष्ठाचा जाहीरनामा तयार झाला. आता भ्रमिष्ठाचा जाहीरनामा म्हणले भ्रमिष्ठ काय बडबड करेल सांगता येत नाही. त्यात मीच आहे, मीच बोलतोय, माझंच मन आहे, माझेच शब्द आहे, मला दिसणारी वस्तुस्थिती आहे आणि मी ती व्यक्त होतोय. सर्वसामान्य रोजच्या जगण्याच्या परिभाषेपेक्षा म्हणजे रोजच्या भाषेपेक्षा आपली स्वतःची एक भाषा आपल्या कवितेसाठी, आपल्या लेखनासाठी निवडता आली पाहिजे, आपल्या कथेसाठी निवडता आली पाहिजे. कर्मज्योतीसारखं नियतकालिक आपण दरवर्षी आपण प्रकाशित करतो. अनेक नियतकालिकांची रूपं गेल्या 10-12 वर्षात मोठ्या रीतीने बदलली. पूर्वी ज्या पद्धतीने ती छापली जायची त्या पद्धतीने आता ती छापली जात नाही. हा पांडा मोडायचं काम मी माझ्या स्वतः शिवनेरी या नियतकालिकापासून केलं. कुठल्याही प्रकारचं आर्टवर्क करून घेताना ते एक तर कलाकाराचं, चित्रकाराचं किंवा विद्यार्थ्याचं असेल याची काळजी घेतली. कोणतंही छायाचित्र छापताना ते आपलं गुगलला उपलब्ध असलेलं किंवा आपल्याला कोणीतरी प्रसिद्ध व्यक्तीने काढलेलं छायाचित्र आणि त्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट करायची आणि ती आपल्या याच्यात वापरायची. पूर्वी ठरलेले ठसे वगैरे किंवा त्याची सुरुवात वगैरे किंवा ते प्रेसवाले पण आले कॉलेजचं काम काहीतरी म्हणून करायचे. तर माझा अंक बनवताना मला खूप त्रास झाला. 1.5 वर्ष ते माझं कामच हातात घेत नव्हते कारण माझ्या सूचना जरा जास्त होत्या. ते बदलण्यासाठी ते नियतकालिक खूप चांगलं म्हणजे आवटे कॉलेजचं शिवनेरी जे नियतकालिक आहे, पहिल्या अंकाला दुसऱ्या अंकाला मी आणि सर आम्ही सोबत होतो, कोले सरांना आम्ही सोबत होतो. तर त्या अंकाला थेट विद्यापीठाचं पहिलं पारितोषिक भेटलं. त्यानंतर सलग 8 वर्ष आम्हाला पारितोषिक मिळाले. दुसरं तिसरं ते मी जोपर्यंत जे सगळे अंक केले त्या सगळ्यांना मिळालं. पण ते करत असताना मी विद्यार्थ्यांना अतिशय प्राधान्य दिलं की तुम्ही लिहिलं पाहिजे याच्यामध्ये. आणि हे हरणाचं मी पाहिलं काल, विद्यार्थ्यांकडून लिहून गेलं म्हणजे पळणाऱ्या हरणाचं दूध काढणे होय. ते ज्या वेगात पळतात त्या मागे त्यांच्या मागे पळणे. एखाद्या विद्यार्थ्याशी काही इंटरॅक्शन झाली, एखादा म्हटलं माझी आजी वारली आणि मी 4 दिवस नाही आलो, रडून बिडून म्हटला. मग मी हळूच म्हणतो आजीच्या आठवणी लिही ना. मग तो आजीच्या आठवणी असं काय आजीच्या आठवणी लिहायचं. आणि मग मेल्याचं काय दुःख झालं तुला, 4 दिवस तू नव्हता एवढं दुःख सांगतो, मग 4 दिवसात तुझ्या काय डोक्यात आलं ना झालं पोरगा लागला आजीवर लिहायला. मग त्याने आजीवर लिहून आलं का हे मला पसंत नाही, तो आईवर लिही. विषय बदलायचा, दुसऱ्या वेळेचा विषय बदलायचा. म्हणजे जे त्यांनी ज्याला जास्त त्यांनी ताकद लावली त्याच्यावर दुसरी ताकद त्याला लावायला लावायची. मग त्याला ते पण लिहून आणलं का त्यानेच नाही मला काल्पनिक पाहिजे जरा. तू काल्पनिक लिहितो का. मग तो म्हणायचं काय, अरे साहित्य म्हणजे काय, जे जसं दिसतं ते तसंच लिहिणं म्हणजे साहित्य नाही. त्याच्यामध्ये बदल करता आला पाहिजे. सत्य आणि कल्पिताचं मिश्रण त्याच्यामध्ये करता आलं पाहिजे. एखादी गोष्ट म्हणजे इंद्रजित भालेरावांची जन्म नावाची जी कविता आहे, खरोखर मातीत जन्म झाला का नाही, कवीचं तसं काही झालं नाही. त्याच्या आईने पण सांगितलं एका ठिकाणी. लोकांनी विचारलं इतक्या वाईट परिस्थितीत तुमच्या मुलाचा जन्म झाला का, तोंडात मातीचे बोकाने गेले होते का, तो मरू लागला होता का. ते म्हणे काही नाही म्हणे, त्याचा जन्म नॉर्मल जसा होता तसं झाला म्हणे, कुठे शेतात वगैरे काही नाही झाला जन्म, माझा व्यवस्थित झाला म्हणले. पण जन्म नावाची कविता वाचल्यानंतर एक शेतकरी स्त्री उभी राहते डोळ्यासमोर. काम करताना शेतामध्ये काम करत असताना तिच्या पोटामध्ये कळा येतात आणि आपल्या पोटी जन्माला ती एका मुलाला जन्म घालते. ते मुलगा जगेल अशीच परिस्थिती नसते आणि मग तो काहीतरी प्रयत्नाने, तो रडतच नाही, त्याला रडण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग तो काहीतरी रडतो आणि मग तो मुलगा जिवंत आहे असं समजलं जातं. अशी कहाणी त्या जन्म नावाच्या कवितेमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये वापरलेली प्रतिमा, त्याच्यातली वापरलेली प्रतीक, म्हणजे ती त्यांच्या जन्माची कहाणी नसताना कुठल्या तरी शेतकरी स्त्रीची कहाणी, हे मात्र सगळ्यांपुढे आपल्या जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी बदल करणे, वेगळ्या स्वरूपाचं काहीतरी अधिभौतिकता आणणे, अद्भुतता आणणे, हे लेखनाचं वैशिष्ट्य आहे. मग तुम्ही म्हणाल मग ते जीवनाला ते सोडून गेलं आणि तुमचं काय नवीन आलं. मग
महाभारत जर बघितलं ते तसंच घडलं असेल का? इतक्या पद्धतीने त्याच्यात माणसं येतात, कोणी कुठून कोणाला शाप कोणता मिळाला, कोणाला कोणता वर मिळालेला, कोणाची स्टोरी कुठून सुरू होते, परत त्याची परत तिकडे दुसरीकडे जोडली जाते, परत तो इथे येतो, तोच नेमका त्यावेळेस समोर उभा असतो. त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती राहते की याला अमुक शाप धमुक वर मिळालेला आहे, याचं हा अशाच पद्धतीने मरणार आहे, किंवा धमुक व्यक्ती आहे त्याचा बेंबीतच बाण लागणार आहे आणि मग तो तिथेच मरणार आहे कारण त्याचा बेंबीत जीव आहे. अशा पद्धतीने सांगून आपल्याला एक कोणाचा मांडीत जीव आहे, तर मांडीवर मारल्याशिवाय दुर्योधन मरणार नाही हे आपल्याला माहीत राहतं, त्या आधी आपल्याला सांगितलेलं राहतं. आणि मांडीवर काय जीव आहे, तो सगळं वज्रासारखं त्याचं शरीर झालेलं आहे. आणि मग आपल्याला कळतं की श्रीकृष्णाने त्याला वर दिला की जा, तुला बलदंड व्हायचं ना, तर तू तुझ्या आई पुढे जाऊन उभा राहा. पण कसा उभा राहा, चांगल्या म्हणजे त्याला असं सांगितलं की तुला वर मिळालाय, जो वर मिळाला तो खरा करण्यासाठी तो निघाला. आणि तू जसा आई तुझ्या अंगातल्या ज्या अवयवाकडे बघेल त्या अवयवाकडे तुला मारूच शकत नाही. मग त्याला असं वाटतं की आपण जगलं कसं पाहिजे, मग तो काय करतो, आपल्याला कोणी मारणारच नाही म्हणून दुर्योधन पूर्ण नग्न होतो आणि आईकडे जायला लागतो. नेमका तुझं श्रीकृष्ण एंट्री घेतो. कृष्ण सांगतो की असं नाही चाललं, तुला आईकडे जायला लाज वाटली पाहिजे, कमीत कमी एवढं तर झाकशील की नाही, कंबर म्हटली. आणि मग ते कंबर तेवढं झाकतो आणि हा श्रीकृष्ण तिकडे भीमाला त्याला मारत असताना त्याला तो मरत नाही कशानेच. दुर्योधन इतका मारतो त्याला काहीच होत नाही. त्यावेळेस हा फक्त त्याच्या असा मांडीवर अशी खून करतो फक्त, म्हणजे मांडीत त्याचा जीव सांगतो. म्हणजे ज्यानं ती योजना तिथे केलेली आहे तेच हे जे रचण्याचं काम आहे, ते व्यासाने जे रचलेले ते महाभारत हे उत्तम अशा प्रकारची साहित्य कृती आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्टी का सांगतो की या गोष्टी सहज माहिती म्हणून. वास्तविक पाहता मी विद्रोही साहित्य संमेलनाचा एक प्रकारचा अध्यक्ष राहिलो, कार्यकर्ता राहिलो. 99 सालापासून मी अखिल भारतीय साहित्य संमेलन, त्याच्या विश्व साहित्य संमेलन कुठेही जात नाही. माझे विचार ठरलेले. मी फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्राचा विचार मांडणारा कवी आहे, त्यामुळे मला त्यांचं काही हे पडत नाही. मी जात नाही त्या संमेलनाला, जात नाही दुसऱ्या ज्यांच्या सरस्वती जिथे मांडली जाते, जिथे वेगळ्या प्रकारच्या लोकांचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी मी जात नाही. म्हणजे कुठे जायचं आणि कुठे नाही याच्याबद्दल पण माझे काही म्हणजे माझे वैचारिक काहीतरी आहेत. परंतु मी तुम्हाला उदाहरण यासाठी दिलं की हे अशा प्रकारचं जे आपल्या मिथ्स आहे, मिथक आहेत, आपल्या दंतकथा आहेत, आपल्या भोवती असलेल्या कहाण्या आहेत. प्रत्येक गावामध्ये पण वेगळ्या कहाण्या आहेत, प्रत्येक गावात वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. महाभारताचा संदर्भ कर्जतचा काहीतरी वेगळा असतात, जामखेडचा असतात, पाथर्डीला असतात. पाथर्डीला पाथर्डी गावाचं नाव, कर्जतचं पण काहीतरी आहे. जरासंधाचा संदर्भ संगमनेरशी जोडला जातो, जोडव्याला. असं कुठंतरी गेलं की गावामध्ये काहीतरी सांगितलं जातं. प्रत्येक गावाला वाटतं की हे पात्र माझ्याकडे झालं किंवा घडलं तर त्याच्यावर माझ्या गावाचं नाव तयार झालं. असं जे काही जोडणं आहे त्याच्याशी, हा सांस्कृतिक आनंद तुम्हाला जोडता आला पाहिजे. तुम्ही एक असामान्य व्यक्ती आहात हे तुम्हाला कळायला लागतं की आपल्याला किती गोष्टी माहिती आहेत. तर साधारणतः आपल्याकडे ज्ञान शाखा किंवा विषय वाटले गेल्यामुळे लोक सांगतात मी आता बॉटनीचा, मग तुम्ही आता ते आमचं काय त्या साहित्याशी संबंध नाही. मी फिजिक्सचे आहे, फिजिक्सचे आमचे रघुनाथ पाटील सर फिजिक्सचे आहेत, आमच्या श्याम मनोहर फिजिक्सचे आहेत. अशी अनेक माणसं की यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातलेली. असं काही नसतं. भाषा, मातृभाषा ही आपली सर्वांची मिळून त्याच्यावर मालकी आहे आणि तिच्या साहित्य तयार करायचं, संचित तयार करायचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. ते असं काही वेगळं नसतं. आणि म्हणून तुम्हाला मला वाटतं या लेखन कार्यशाळेसाठी मी तुम्हाला सदिच्छा देतो की आपल्या घरचे अनुभव आधी लिहायला सुरुवात करा. परंतु त्याला एक अट आहे, आपल्या लिहिण्याआधी लोकांचं म्हणजे 10,000 पानं आधी वाचा आणि मग स्वतःचं एक पान लिहा. म्हणजे 10,000 पानं म्हणजे काय त्या विचार करा तुम्ही. 10,000 पानं म्हणजे किती वाचावं लागेल तुम्हाला, किती वर्ष वाचावं लागेल. निवडक अशा प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, अनेक संपादनं तयार झाली. साहित्य अकादमीने अशी संपादनं केली. नॅशनल बुक ऑफ ट्रस्ट इंडिया यांनी NBTनी पण अशा प्रकारची संपादनं केली. भारतीय साहित्याच्या निर्मात्यांची एक मोठी सिरीज आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांचा परिचय आहे, त्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा परिचय आहे. प्रत्येक साहित्यकृतीमध्ये काय आहे थोडक्यात सांगणारे ग्रंथ पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. धार आणि काठ सारखी नरन कुरुंदकरांची मराठीत जशी समीक्षा आहे, खडक आणि पाणी तशी आपल्या कथेची गंगाधर गाडगीळांनी लिहिलेली समीक्षा आहे. ग्रामीण साहित्याचा इतिहास, दलित साहित्याचा इतिहास, हा इतिहास विद्यार्थी म्हणून तुम्ही वाचणार आहात, पण मूळ कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन हे सगळं तुम्ही इतरांचं वाचलं पाहिजे. कथा कशी निर्माण होते, कविता कशी निर्माण होते, कादंबरी कशी निर्माण होते, याबद्दलच्या गोष्टी कळतील. शिवाजी विश्वास पाटील हे जर स्वतः उपजिल्हाधिकारी आणि परत पुनर्वसन शाखेला गेले नसते तर कदाचित त्यांनी झाडं झडती लिहिली नसती. नंतर ते लोकप्रिय साहित्याकडे वळले. पानिपत सारखी कादंबरी त्यांनी लिहिली. पानिपतावर मराठ्यांचं नक्की काय झालं याच्याबद्दलचं त्यांना अनेक मोठ्या प्रकारची म्हणजे त्या काळातल्या बखरी वाचावं लागल्या. त्या काळातला ऐतिहासिक पेशव्यांचा पत्रव्यवहार संपूर्ण वाचावा लागला, जो महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. इतिहास संशोधक मंडळ जे पुण्याचं आहे त्यांनी पेशव्यांचं संपूर्ण दप्तर छापलेलं आहे. त्या त्या काळातल्या गोष्टीत काय काय घडलं ते सगळं साधंत वृत्तांत त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आपल्याकडे अशा प्रकारची राजदरबाराची सगळी कामं लिहून ठेवायचं. मेहंदळांनी सुद्धा शिवचरित्राचा संपूर्ण इतिहास आपल्याकडं तारीखवार लिहिलेला आहे. आपल्याकडे आपल्या लोकांना काही मानायचं नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपण मान्य करत नाही आणि बघत नाही. म्हणजे आपल्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी तर हे सगळं वाचलंच पाहिजे, पण भाषेच्या विद्यार्थ्यांनी किंवा विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी देखील हे वाचलं पाहिजे. तर आपल्याला हे समजेल की त्या विश्वास पाटलांनी हे सगळं अभ्यास केल्यानंतर मग पानिपत लिहिली. आणि मग आपण म्हणतो हे तर कथारूप लिहिलेलं आहे. मग कथारूप देण्यासाठी किंवा त्याला कथेसारखं बनवण्यासाठी किंवा त्याला कादंबरीत आणण्यासाठी काय काय प्रसंगांची योजना, परत ती पात्र आजच्या भाषेसारखी बोलतात. अशी भाषा 300 वर्षापूर्वी नव्हती. आपली जर भाषा मराठीतले मूळ शब्द कसे होते ते तंजावर भोसलेंची जर तुम्ही मराठी पाहिली तर त्याच्यात कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बोलली जाणारी मराठी कशी होती. ते शब्द तिकडे घेऊन गेले. जसं अमेरिकेत आज जी इंग्रजी बोलली जाते ती 450 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये बोलली जात असलेली इंग्रजी, म्हणजे 300 वर्षापूर्वी बोलली जात असलेली इंग्रजी ही अमेरिकेत बोलली जाते. म्हणजे हा फरक आहे. इकडे फ्युएल म्हणतात, तिकडे गॅस म्हणतात, एवढा फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये आहे. म्हणजे हा वसाहत ज्यावेळेस एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळेस त्या भाषेचं देखील एक मोठं प्रवासांतर घडतं, पण ती भाषा तिकडे त्याच प्रकारात उपलब्ध राहते आणि इकडची भाषा मात्र पुढे येऊन जाते. तंजावर भोसलेंची मराठी आणि आपली मराठी याच्यात आज फरक आहे. ते त्यात वापरले गेलेले शब्द हे त्यावेळेचे शब्द होते. त्यांनी त्या भोसल्यांनी तिकडे जात असताना ते लिहिलेले त्या बरोबरचे शब्द आणि ते तिकडे कायम झाले आणि आपण मात्र पुढे चालत आलो, कारण आपल्यावर अनेक संस्कार झाले. आज माझ्या बोलण्यात इंग्रजी शब्द अनेक आले असतील किंवा आलेच, मुळात ते शिरले. पुण्यात त्याचं एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला सर्वांना आपल्या मराठीत नीट चांगलं बोलता आलं पाहिजे. तर नीट शब्द सुद्धा मराठी नाही आहे. NEAT म्हणजे व्यवस्थित, हाच गोष्ट नाही. थेट आपण म्हणतो, थेट सुद्धा शब्द हा मराठी नाही आहे. THET थेट म्हणजे प्रत्यक्ष असं आहे. ते अनेक मराठी शब्द आहे की ज्याला आपण म्हणजे ते सहज वापरत आले, परंतु ते आता आपल्याला काढता येत नाही. तुम्हाला एक करता येईल की तुमची घराची कहाणी लिहायला सुरुवात करा. तुमच्या घराचा इतिहास लिहा, तुमचा कुलवृत्तांत लिहा. तुमचे वडील कसे होते, तुमचे आजोबा कसे होते. आजोबाची सुरस कहाणी वडिलांकडनं ऐकलेली असल्यामुळं किंवा आईकडनं ऐकलेली असल्यामुळं दोन्ही आजोबाचं लिहा, इकडचं लिहा, तिकडचं लिहा. अशी तर सुरुवात करा. आणि तुम्ही माझ्या आजोबा नावाचा एक विषयच द्या ना ह्या वर्षी. म्हणजे जो मी माझ्या कॉलेजला घेणार होतो तो तुम्ही घ्या, मी दुसरा विषय घेतो. यांच्याकडनं माझ्या आजोबा म्हणून लिहून घ्या, काय काय कहाण्या येतात बघा. हे महाविद्यालय ज्या दुसऱ्या कर्मवीरांच्या साथीने तयार झालं, दादा पाटलांचा मी फोटो आज नीट बघितला, जवळून बघितला. काय कर्तेपणाची झाक आहे त्या डोळ्यामध्ये. असे फोटो तुम्हाला तुमच्या घरच्याही काही आजोबांचे त्यांचे दिसू शकतील, त्यांच्या कहाण्या दिसतील आणि त्याच्यातून त्या फोटोकडे पाहत पाहत देखील आपल्याला वेगवेगळ्या कहाण्या, ऐकलेले प्रसंग, त्यांच्याविषयीच्या गोष्टी त्या उजागर व्हायला लागतात. आणि एखाद्या चित्रपटात जसं आपण एखाद्या फ्रेमवरनं सुरुवात होती दृश्य आणि ते प्रत्यक्ष कथेमध्ये अवतरतं. चित्राची भाषा वेगळी असते, चित्रपटाची भाषा वेगळी असते, पण आपण पाहून शिकलेला असतो की चित्रपट कसा पाहायचा,
कसा दाखवायचं हे दिग्दर्शकांनी ठरवलेलं राहतं. आणि एवढ्या मोठ्या सिनेमाचं शूटिंग तर तुमच्याच इथं झालं, त्याबद्दल मी काय बोलावं. तुम्हाला कळालं असेल की त्यावेळेस फारच साध्या पद्धतीने शूटिंग करत होते लोक, आणि पडद्यावर गेलो तर फारच काहीतरी वेगळं झालं. हाच फरक आहे प्रत्यक्ष लिहिणे आणि लोकांसमोर आणणे यातला. की ती प्रत्यक्ष निर्मिती होत असताना करत असताना वाटत नाही की याच्यामध्ये काहीतरी असाधारण आपण करत आहोत, परंतु ते नंतर प्रत्यक्ष अनेक परिमाणांनी सिद्ध होतं. त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते दुसऱ्या भाषेत. म्हणजे तुमच्या याच्यात आमच्याकडे संस्कार म्हणतात त्याला, एक वेगळे लेखकीय संस्कार त्याच्यावर केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होतात, मूळ कलाकृतीमध्ये बदल होत जातात. आणि म्हणून मग तुम्हाला तुम्ही लिहिलेली कविता, कथा ही तुमची स्वतःची एक वेगळी बनते. मला स्वतःला एक अनुभव होतो की मला वाद्य वाजवायला खूप, म्हणजे भजनात जायला खूप आवडायचं. आणि भजनात ते काय म्हणतात शब्द त्याच्याशी मला कधीच घेणं नव्हतं. म्हणजे काय म्हणतात, मला फक्त ते वर कसे गेले आणि खाली कसे आले आणि कशा पद्धतीने आलाप घेतला याची फार आवड होती. मला स्वतःला एक विशिष्ट गाणं येतं हे मला गाणं कळत होते. गाणं माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ती म्हणायची माझी पण आजी गाणं म्हणायची. म्हणजे तुझी आजी गाणं म्हणायची, तुझी आजी कसं काय गाणं म्हणायची, ती माझी आजी पेटी वाजून गाणं म्हणायची. आणि लग्न झालं का मुलीला हार्मोनियम देण्याची प्रथा होती म्हटले. म्हटलं आजी, म्हटलं तू तुला पुढची, म्हटलं आमच्या म्हणजे आईची आई बरोबर पिंपळनेरची आई, आमच्या आजीचं सासूरवाडी होती, म्हणजे आमची माहितीचं माहेर होतं. पिंपळनेर हे धुळे जिल्ह्यात आहे, बरोबर आहे का. मी आता जास्त काही संदर्भ सांगत नाही, कोणाला ते अवास्तव पण वाटेल आहे ना. म्हणजे महाराष्ट्रातल्या देशातल्या महान गायिकेशी, एका गायकाशी आमचं खूप जवळचं नातं आहे. आणि ती त्याच नात्यात ती म्हणजे दर मुलीला हार्मोनियम द्यायचं या घरातल्या परंपरेतली ती स्त्री आहे, बरोबर. हे काही लोकांना माहीत नाही. अनेक गोष्टी आहेत, सगळं ते लिहायला गेलं तर काही एका स्फोट होईल किंवा काय तरी, त्याच्यावर कादंबरी लिहायचा विचार आहे. मी अनेक महत्त्वाच्या लोकांना सांगून पाहिले, त्या कुटुंबाशी पण मी चर्चा केली होती त्याबद्दल. ते अर्धी गोष्ट मान्य करतात, अर्धी गोष्ट अमान्य करतात, असं आहे ते. म्हणजे मी स्वतः ह्या कुटुंबातला एक लिहिणारा झालो म्हणून आज मला आवाज आला आणि मी सांगू शकतो की अमुक गायकीशी आमचं नातं आहे जवळचं. ती कोणत्या घराण्यातून, ती कुठून आलेली आहे, ती कशा पद्धतीने तिचा प्रवास झालेला आहे हे आम्हाला माहिती आहे. परंतु हे सांगण्यासाठी तशा प्रकारची साधनं, तशा प्रकारची पुरावे, तशी माणसं भेटणं, त्यांच्या मृत्यूनंतरही लोकांनी बातम्या दिल्या. धुळे, जळगाव, विशेषतः जळगावपर्यंत त्या बातम्या आल्या. नातेवाईकांनी आमच्या काही बातम्या दिल्या, त्यांनी सांगितलं की यांचे हे आमचं असं असं नातं आहे. त्यांचा त्यांचे वडील म्हणतो त्यांच्याशी काही संबंध नाही, त्या कशा कुठून आल्या काय वगैरे सगळी फार गंमत आहे. तर हे गाणं सुद्धा प्रत्येकाच्या घरात कुठून तरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहेच. आपल्याकडच्या धनगरी गोव्या हा जो भाग आहे आपला सगळा, जो संपूर्ण इथून मान खटावपर्यंत तिकडे खाली गेलं तर हा सगळा जो तृणांचा प्रदेश आहे, जो ज्यासाठी ढेकुरी तयार केलं गेलं, हा सगळा जो गवताळ प्रदेश आहे, हा एवढाच नाही हो, हा सरळ त्या पारनेरपर्यंत तिकडे खालपर्यंत आहे. हा फक्त तृणभक्षी प्राण्यांसाठीच तयार झालेला होता. आज आपली शहरं किंवा गावं त्यात घुसली, खूप मोठ्या प्रमाणात आपण अतिक्रमण केलं, ती सुद्धा एक वेगळी कहाणी होऊ शकते. आणि या तृणभक्षी प्राण्यांच्यावर या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या या रशियन भाषेमध्ये आपल्याला सापडतात. तुम्ही शोध घेऊ शकता, कारण मला ते चांगलं पक्का माहिती आहे. अनेक ठिकाणी याच्यावरचं खूप मोठं काम करण्यात आलेलं आहे. त्या जंगलावरच्या कादंबऱ्या आहेत. अरेबियन नाईट्स सारखं तुम्ही परकीय वाचू शकता. जसं आपल्याकडे पंचतंत्र आहे. आमच्या IKSच्या विभागासाठी मी काही कथा तयार केल्या होत्या, पण त्यांनी ते नाकारलं. नंतर इंडियन नॉलेज सिस्टीमच्या साठी मी आपल्याकडे रोज लोकभाषेत सांगितल्या जाणाऱ्या कथांचं एक संकलन केलं होतं. त्या कदाचित त्या तुम्ही पण ऐकल्या असतील. वाघ सिंहाच्या गोष्टी असतील, हरणांच्या गोष्टी असतील, ती माणसांच्या भाषेत बोलतात. या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत. ह्या आपल्या लेखनाचा भाग कधी होणार? गिरीश कर्नाड सारखा लेखक कन्नड भाषेला लागतो त्यावेळेस हैवदन सारखी कादंबरी किंवा एक नाटक तयार होतं. काय हैवदन म्हणजे? हैवदन या नाटकामध्ये जो प्रसंग आहे की एक दोन प्रियकर एक त्यांची मिळून एक प्रेयसी आहे आणि तिची दोघांशी पण मैत्री आहे. दोघांचं पण महत्व तिला सारखं वाटतं. एक बुद्धिमान आहे प्रचंड, पण तो प्रकृतीने फार अशक्त आहे. आणि एक बलदंड आहे ज्याच्या रूपाकडे फक्त बघत राहावं आणि तो खरोखर स्मार्ट झाला म्हणतो तसा दिसतो आहे. आणि या दोन मित्रांना कळतं की आपलं प्रेम तर एकाच तरुणीवर आहे आणि ते दोघं देवीच्या मंदिरात जातात
आणि काय करायचं शेवटी? तर तो जो बलदंड असतो तो म्हणतो, त्यांच्या दोघांमध्ये थोडीशी भांडणं होतात. तो जो बलदंड असतो तो तलवार काढतो आणि तो दुसऱ्याचं मुंडकं तोडतो. पण नंतर त्याला कळतं की आपण असं करून फार मोठी चूक केली. तो त्याच तलवारीने स्वतःचं पण मुंडकं छाटून घेतो. आणि ते ज्या मंदिरात त्यांनी तो प्रसंग केलेला आहे तिथे धावती तरुणी येते. तिला असं कळतं की दोघांमध्ये झगडा झाला, आपल्यावर झगडा झाला. ती त्या देवीला प्रार्थना करते आणि देवी तिला वर देते की तुला वर देते, मी यांना परत जिवंत करू शकते. ती मुंडकं उचलते, अशक्त माणसाचं मुंडकं उचलते आणि वेंधळेपणाने दुसऱ्याच्या शरीराला लावते, त्याचं मुंडकं उचलते आणि याच्याला लावते. तिथून नाटक पुढे सुरू होतं. तिने काय करायचं पुढे? ते दोघं जिवंत झाल्यानंतर मुळात ही कहाणी ज्या मिथकामध्ये, ज्या दंतकथेमध्ये, ज्या त्या भागात सांगितले, अशा अनेक दंतकथा गिरीश कर्नाडांनी, चिलिमी सारखी कथा त्यांनी सांगितली. भारतीय भाषामध्ये एवढ्या सशक्तपणे अशी नवी कथा सांगण्याचं सामर्थ्य आणि त्याच्यातून माणसाच्या संपूर्ण म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये हे तुम्हाला रामायण महाभारतासारखे आणखी भरताना खूप सापडेल. तिकडनं चाललेल्या लोकांनी ते इकडून आलेलं आपल्याला वेगळ्या पद्धतीने बदलून फक्त भारताच्या स्वरूपात सांगितलेलं आहे. ग्रीक मायथॉलॉजी मधल्या गोष्टी त्या रामायण महाभारत वेगळ्या पद्धतीने ह्या लोकांनी आपल्या बरोबर त्या कथा आणल्या आणि त्या भारतभूमीच्या संदर्भात नंतर आर्यांनी सांगितल्या. मग याच्यावर काय म्हणायचं? म्हणून माझं स्वतःच त्याच्यावर वाचन आहे, मी ते पाहिलेलं आहे. ग्रीक मायथॉलॉजीच्या गोष्टीच वाचलेल्या आहेत मी. त्याच्यातही असे सूर असुर नेमलेले अनेक प्रकारच्या कथा, शाप कुशाप असलेले अनेक माणसं आहेत त्याच्यामध्ये, अनेक गोष्टी. मग आपल्याला माहितीच ना, ग्रीक भाषेचं, संस्कृत भाषेचं आणि लॅटिन भाषेचं मूळ एकच आहे, बरोबर आहे का? जॉन्सनने आपल्याला सांगितलं असते तिकडच्या याच्यामध्ये झालेलं. म्हणजे या सगळ्या जर भाषा एक होत्या तर त्यांचं वाङ्मयाची पण देवाणघेवाण त्या काळात होत होती. कोणत्या तरी काळामध्ये देवाणघेवाण झालेली आहे. परंतु याचे संदर्भ, याचे पुरावे जोडणी करणं हे मोठं काम आहे. आणि ते जर सगळं एकाच काही व्यक्तीने केलं पाहिजे, एकाच व्यक्तीने सांगितलं पाहिजे असं पुढे तुम्हाला पण करायचं. हे नियतकालिक याचा पाया ठरेल. तुमचं इथलं पहिलं जे लेखन आहे, मला वाटतं नगरकर सरांनी पण आमच्या पूर्ती नियतकालिकात पाहिलं लिहिलं होतं. नितेश टाके आणि यांचे लेख मला त्या काळात सापडतात. मी त्या कॉलेजचे सगळे लेख पण बघितले, म्हणजे जुन्या काळातले पण साधारणतः जसे नियतकालिक स्थापन झाले. आपल्याकडे एक प्रथा आहे, सगळे नियतकालिक तयार करून ठेवतात. मी एक दुसरा भाग तयार केला, मी संपादकांना यातून सूचना करतो की आपल्याला साहित्य बऱ्याचदा कमी भेटतं, त्यावेळेस आपण अमुक सालच्या नियतकालिकातून साभार म्हणून पण घेऊ शकतो. चांगली कथा, चांगली गोष्ट ह्या मुलांपुढे ठेवण्यासाठी. त्या विद्यार्थ्याचं नाव, त्या विद्यार्थ्याचा शोध लागत असेल तर बघा, 3-4 लोकांनी विद्यार्थ्यांनी ते वाचल्यानंतर हे माझ्या आजोबांचं लेखन आहे, माझ्या वडिलांचं लेखन आहे असं आम्हाला सांगितलं. म्हणजे अनेक प्रकारचे प्रयोग केले मी तिकडे. आमचं शिवनेरी नियतकालिक करत असताना फोटो वापरत असताना आपले लाईव्ह फोटो वापरतात. असे लोक दगडासारखे उभे, त्याचे फोटो आम्ही अजिबात छापत नाही. हे प्रत्यक्ष काम करत असताना त्यांचे जर फोटो असले तर ते छापण्याचा प्रयत्न असतो. आणि कॅप्शन कधीच 3 ते 4-5 शब्दाच्या पुढे नसतीच आमची. आपला एखादा फोटो असला की त्याच्या सगळ्या मान्यवरांची नाव, तेच मान्यवर दुसऱ्या फोटोत राहतात, तेच 4थ्या ठिकाणी राहतात. सगळ्या ठिकाणी तेच नाव टाकण्याची गरज नाही. आणि नुसतं लिहिलं स्वागत करताना प्राचार्य म्हटलं तरी चालतं. लगेच प्राचार्य कोण आहे याचा फोटोच आधी छापलेला आहे, त्यांचं नाव आहे सगळ्या ठिकाणी. रिपिटेशन करू नका. तोच जर त्या अंकाला यायला लागला वाचताना, ठिकठिकाणी जर तेच जाणवायला लागलं तर इरिटेट होतो माणूस अंक पाहताना. विद्यार्थी जे संपादक मंडळात सहभागी होणार आहेत त्यांनी देखील याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे असं मला वाटतं. मी बोलताना खरंच माझं काही कोणतं सूत्र नव्हतं, मला सूचना करण्यात आली होती. हा, ते गाणं होतं मला. आणि मग त्याचं एक वैशिष्ट्य आहे की गाणं माझ्याजवळ फक्त माझं गाणं होतं. मला ज्या कविता वाचायला मिळाल्या, मला समजा भागवत बोरकरांची कविता वाचायला मिळाली, मी त्याला माझी चाल लावायचो. समजा मला विठ्ठल वाघांचं साय नावाचं कविता संग्रह आलं, त्या संपूर्ण संग्रहातल्या कवितांना मी माझ्या चाली लावल्या. मला काय माहिती पुढे विठ्ठल वाघ मला भेटणार आहेत आणि प्रत्यक्ष त्यांचं कविता वाचन ऐकायला मिळणार आहे. आणि ऐकायला मिळालं ते वेगळंच काहीतरी. म्हणलं एकतर त्यांचा वैदर्भी आवाज, ज्यांनी आपलं गीत लिहिलेलं आहे त्यांचा तो आवडता छंद आहे. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, तो जो छंद आहे त्यांचा. गावात पोरं पाण्याला गेली तो छंद आहे परत माझ्या याचा, तोच आहे परत तिकडे. तोच आहे. रयत गीताचा जो आहे जे मीटर आहे, रयत गीताचं जे मीटर आहे तेच माझं धुळवट नावाच्या कवितेचं मीटर आहे.
जे BA3 ला जे मुलं आहेत त्यांनी ते बघावं नाही, म्हणजे तुम्हाला कळेल की हे काही गावात पोरं पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली, धुळवडीचा दिवस होता, रंगानं पोरं माखून गेली. मीटर एकच आहे, ते जे रॅल गीताचं मीटर तेच इकडे आहे. 325 325 325 325 10 10 10 10 20. एका ओळीत 20 अक्षर, खालच्या ओळीत 20च अक्षर. यापेक्षा आणि जर दुप्पट त्याच्यापेक्षा शब्द जर आला, अक्षर आलं, तर ते एका दीर्घाऐवजी 2 लघु अक्षर आले असं समजायचं. एका दीर्घाऐवजी 2 आले. शब्दांचं मीटर आपण जे रोज बोलतो, फिजिक्सचे लोक सांगू शकतील की त्याला एक वजन आहे, त्याला एक लय आहे. तीच लय म्हणजे काय, काव्याची लय, दुसरं काहीतरी असतं. त्याच्यातच एका विशिष्ट पद्धतीने म्हटलं जातं. जसं रंगोली रंगात सारा रंग माझा वेगळा, नाना रे नाना 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 नाना, है ना? किंवा अरे पुन्हा आयुष्याच्या पेटावा मशाली, तेच मीटर आहे. परत मीटर एकच आहे. माणसांना सुचणाऱ्या पद्धती आता अशी छंद जर किती तर ती 1055 आहे रेकॉर्ड केल्यानुसार. मी त्याच्यावर एक पेटंट बनवतोय सध्या, की ते पेटंट असं आहे की ते ओळीवर ठेवलं की ते एकतर तुमची ती ओळ सांगेल याच्यात किती काय आहे आणि याच्यात कोणता छंद सांगेल, किंवा तुम्ही म्हणून दाखवलं किंवा तुम्ही तुमचं मनाचं कोणतंही म्हटलं तर ते मीटर कोणतं बनणार आहे, कोणत्या जवळ गेले ते तुम्हाला सांगेल. अशा प्रकारचं सॉफ्टवेअर आम्ही बनवतो, मी स्वतःच करतोय त्याच्यावर काम. ते जर झालं तर अनेक लोकांची सोय होऊन जाणार, कविता वाचण्याची, लिहिण्याची. म्हणजे माझं संशोधन पुढे पण चालू आहे. नमस्कार मॅडम, कुलकर्णी मॅडम, म्हणजे त्या आम्हाला पहिल्यांदाच भेटल्या, तिथे होत्या, नगरला होत्या त्याच्यानंतर. तर ही गंमत आहे. मी सांगत होतो की हे गाणं मी विठ्ठल वाघांची कविता, समजा त्यांची पिपळ नावाची कविता आहे, पिंपळ. त्या कवितेमध्ये एक प्रियकर आहे, पण त्याच्या प्रेयसीचं लग्न होऊन गेलंय आणि तो उदास होऊन तिथं बसलेला आहे एका झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली. माझा उदास पिपय, म्हणजे मी स्वतः पिंपळ झाले असं न म्हणता माझा उदास पिपय, म्हणजे माझा पिंपळ उदास झाला, मी जिथे बसतो ते. मग त्याच्यात भरपूर कहाणी की आम्ही रोज काय करत होतो, कसे भेटत होतो, शाळेत जाताना कसं भेटत होतो, काय ते सगळं त्या कवितेमध्ये आहे. पण विठ्ठल वाघ म्हणजे मोठा पहाडी आवाज, त्यांचं ते वैदर्की सादरीकरण ते असे सादर करतात. मग मी त्याचं काय केलं ते सांगतो, किंवा मी काय केलेलं होतं आणि कोणतं सरस आहे हे तुम्ही सांगा. मूळ कवीचं आहे का माझं? मग ते पिपई नावाची कविता अशी म्हणतात विठ्ठल वाघ. गाव सोडून चालली तू पालखीत पाय, मैना उडून गेला महा उदास पिपय. गाव सोडून चालली तू पालखीत पाय, मैना उडून गेला महा उदास पिपय. आणि घेऊन पाण्याले हाती रिकामी घागर, तुया डोळ्यात थंग होता भरेल सागर. जीव मासोळीच्या आणि त्यात खोल खोल जाय, मना उडून गेलं महा उदास पिपय. 2018 सालच्या फेब्रुवारी महिन्यात विठ्ठल वाघ आणि मी अमरावती विद्यापीठाने आयोजित केलेल्या कवितेच्या कार्यशाळेत 3 दिवसासाठी शहानूर अभयारण्यात आम्हाला नेण्यात आलं होतं. तिथे 100 मुलं होती फक्त कवितेची. पूर्ण विद्यापीठातून प्रत्येक विद्यापीठात कवितेच्या स्पर्धा घेऊन 1 नंबर आलेला मुलगा निवडलेला होता आणि अशी 100 मुलं त्यांनी निवडली होती. आणि त्यांची कवितेची कार्यशाळा शहानूर अभयारण्यात ठेवली होती आणि 2च मार्गदर्शक होते, मी आणि विठ्ठल वाघ होतो. विठ्ठल वाघांनी त्यांची कविता म्हणताना एखादा शब्द राहिला तर मी खालून सांगायचो. मी म्हणायचं त्यांना की बापू आता वय झालंय त्यांचं, ते त्यांच्या वयाचा भाग होता तो. पण बापूंनी म्हटल्यानंतर मला रावले. बापू म्हटलं या कवितांच्या माझ्या चाली वेगळ्या आहेत. आणि मग मी पिपळीची चाल माझी सांगितली. पिपळ. गाव सोडून चालली तू पालखीत पाय, मैना उडून गेल्यान महा उदास पिपय. गाव सोडून चालली तू पालखीत पाय, मैना उडून गेल्यान महा उदास पिपय. आली घेऊन पाण्याले हाती रिकामी घागर, तुया डोळ्यात अथांग होता भरेल सागर. जीव मासोळीच्या वाणी त्यात खोल खोल जाय, मैना उडून गेल्यान महा उदास पिपय. ही चालू केली. बापू म्हणजे मला काय आठवत नाही, पण मी
मी लागली ती चाल लावली. म्हणलं बापू तुम्ही वेगळी कोणतीच चाल लावली नाही, तुम्ही वेगळीच चाल लावली म्हटलं. मग ते म्हणे माझी चाल मला काही कळली नाही. म्हणलं ते असंच असतं, आपण चाल लावतो, कोणत्या रागदारीची लावली किंवा कोणत्या संगीताची लावली किंवा कोणत्या धून लावली हे कळत नाही. मग बापूंना मी त्यांनी कोणत्या चालीहून चाल घेतली ती पण मी चाल त्यांना सांगितली. गाव सोडून चालली तू पालखीत पाय मैना ओळून गेल्या ना, मेरा नाम है चमेली मैं हूँ लाल काली बेली जरियाई में आई बीकानेर से. 62 साली प्रदर्शित झालेल्या महेश कोठारे अभिनीत या चित्रपटातला राजा और रंक चित्रपटातल्या गाण्यावर बापू त्यावेळेस लहान होते. बापू 75 सालानंतर कविता लिहायला, पण त्यांच्या आधी 13 वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे गाणे चाल त्यांच्या विद्यार्थी दशेत लिहिलेल्या कवितेला लागते. संगीत हे तुम्ही ऐकलेल्या आधीच्या संगीतावर कुठून तरी तुमच्यापर्यंत चालत येतो आणि अशा पद्धतीने अनेक चाली तयार आहेत आपल्याकडे, अनेक गाणी तयार आहेत. त्या गाण्यात गुणगुणत तुम्ही कविता लिहा, तुमचं मीटर चुकणार नाही, अजिबात चुकणार नाही मीटर. चांगल्या कवितेला चांगलं कवी व्हायला, नाही तर काहींना कविता म्हणायला लागली का ते वाचतं बरं का, कविता ही सर्वसामान्य भाषेच्या, मग ते कवी त्यांना असं वाटतं की आम्ही लईत वाचलं म्हणजे कविता वाचन झालं. असं नाहीये. तेच प्रकारचे यमक साधले म्हणजे कविता होत नाही. यमक कोणते पण आले म्हणजे कविता होत नाही. यमकांचे पण प्रकार आहे, सयमक आहे, दाम यमक आहे, पुष्प यमक आहे. ते यमकाचे 1000 प्रकार आहेत. परत यमक कुठून कसं आणायचं, बीज यमक आहे, आधीच्याच यमकाला धरून पुढे यमक तयार होतो, वेगळं तयार होतो, त्याचे अनेक प्रकार आहेत आणि ते आपोआप वापरतो मनुष्य. सायकल चालवताना जसं न्यूटनची नियम माहिती असायची गरज नाही, तसं छंदमुक्त गंध माहिती असण्याची काही गरज नाही. तुम्हाला ते आधी मुरले पाहिजे. लोकांचा चांगलं ऐकलेलं असतं की चांगलं लिहायला पण सुचतं, त्या लईमध्ये सुचतं, ध्यानात ठेवा. आणि त्याचाच आधार घेतलाय मी. काही फार वेगळे कष्ट कवितेसाठी तसे केलेले नाही, छंदबंद शिकण्यासाठी. पण मग गाणं होतं असं समजा, त्या गाण्यानं दिलं. धुळवट नावाची कविता मी तुमच्या पुढे ठेवतो, किती BA 3च्या पण अभ्यासक्रमात आहे. आणि का ती हिराबाई सांगावी, हिराबाईचा विषय दिला. हिराबाई जाफर मियाँ जागीरदार, मला वाटतं नगरकर सरपंच जाफर मियाँ ओळखत होते ना, वकील साहेब म्हणायचे लोक त्यांना. त्यांच्या टुबरीवरचे ग्राहक होते हिराबाई म्हणजे जाफर मियाँ. ते लजपतवाडीचे राहणार होते, पण काही सामाजिक परिस्थितीमुळे ते श्रीरामपूरला राहायला आले, ते आमच्या इकडे राहत होते. हिराबाई सापडलीस तू जाफर मियाला तुळजापूरच्या भवानी मंडपात. जाफर मियाँ, आता भवानी मंडपात म्हटलेलं आहे, भवानीच्या देवळात पण म्हटलेलं नाहीये, भवानीचं मंदिर पण म्हटलेलं नाहीये. शब्द कसं काय आला मला माहित नाही, मी एकदाच गेलो होतो फक्त. म्हणजे घरच्यांबरोबर बळच ओढून गेलेला नास्तिक माणूस, माग राहणारा. मला काय गाभाऱ्यात जायची इच्छा वाटत नाही कोणत्याच देवळाच्या. मी सांगितलं मेल्यावर आमचे कोणतेच संस्कार करू नका, काहीच करू नका. ही मातीलाच मिळणार आहे, याच्यावर काय संस्कार काय. आणि अशांत आत्मा नाहीचे, सगळं काय करायचं ते करून झालेलं आहे. काय कशाला अशांत म्हणतात, बरोबर आहे. आता काही खायचं म्हटलं आलसं झालं, काही खाऊ शकतो का, ते आता आपणच राहिले. मग तुम्ही काही स्वतः शाकपदार्थ मांडले तर मेल्यानंतर तुम्ही खाणार नाही, आलसं आहे मला, करू नका ते. कशाला काय मला असं, मी दूध भाकरी खातो, मग तुम्ही दूध भाकरीचं नाही तर ठेवणार नाही. घरच्यांना सांगून ठेवलं, मुलांना सांगून ठेवलं. त्यांनी काय कोणी कधी मारणार. माझे 7 बालमित्र गेल्या 1.5 वर्षात गेले, त्यातले 3 तर आत्ता गेले, एवढ्यात 1.5 महिन्यातच गेले. म्हणजे कोणी कधी जाईन, काय जाईन, कशावर न जाईन काय सांगता येत नाही. ही गंमत. आता तो शब्द मला सुचून गेला, भवानी मंडपात. हिराबाई सापडलीस तू जाफर मियाला तुळजापूरच्या भवानी मंडपात. जाफर मियाँ होता भटकत आपल्या हिंदू मित्रांसमवेत करीत तीर्थयात्रा. मित्रांना सोडून देऊन तुझ्यासाठी काही काळ थांबला तिथं आणि आला घेऊन तुला त्याची 5 लेकरं सांभाळण्यासाठी लजपतवाडीला. जाफर मियाँची बायको नव्हती जगात, अनाथ नंग्या लेकरांची तू अचानक झाली 5ची माय. अफरीन, अमरीन, अरमान, इसाक आणि धाकला दूध पिता लाल मोहम्मद. हा सर्वचा वार्ता रे, त्याचं नाव येतं लाल मोहम्मद जागीरदार याच करू. म्हणून म्हणाल केस वगैरे झाले नाही, ध्यानात ठेवा. इसाक आणि धाकला दूध पिता लाल मोहम्मद. खजुराच्या झाडाला नारळ लटकवावं तशी तू झालीस हिराबाई जाफर मियाँची देवी. रितसर झालीस तू मुसलमानी अर्ध्या उमरीत आणि पडू लागली कलमा अलिफ बे. खोकत रोज म्हातारा मौलवी यायचा तुला कुराण शिकवण्यासाठी. तुझी तालीम
मी माझी शाळा एकाच वेळी होती चालू. दोघं बसायचो पाठी घेऊन अंगणात आणि तू पडायचीस कलमा तुझ्या अदाकारीनं आणि विचारायची जमला का संतोष कलमा मला. मी हो म्हणायचो कळत नसूनही आणि मी हुकून दाखवायचो तुला मला आवडते वाट वळणाची आणि तू ढसकन रडायची काहीतरी जुने आठवून. तुझ्या त्या पाचांची म्हणे शिक्षण नोकरी पाहिजे त्यांना अंकला लावून तू लावल्यास त्यांच्या शाद्या आणि पाची गेलते देशोधडी तुम्हा दोघांना सोडून. लिंपणातून माती निष्ठून पडावी भिताडीचा पोपडा वारंवार गळून पडावा तशी तू झाली होतीस जाफर मियाच्या घरात. जाफर मिया दमेकरी खोकल्याला जाम व्हायचा घाबरा घोबरा होऊन जायचा. तू बुड्यासाठी धावायची दवापाणी करायला. पाचानी बापमाय खाटल्यावर जाय तुझा कळवायचा जीव. आणि तू सांगितलीस एक दिवशी कहाणी जाफर मियाच्या आयुष्याची. जाफर मिया लजपतवाडीचा जागीरदार नि एवढ्या तेवढ्या झगड्यावरून जोरच्या भावाशीच ताटला. चाकू सुऱ्या निघाल्या. सब दुनिया एक तरफ जोरू के भाई एक उस तरफ. रामनवमीच्या यात्रेहून परत आलेला जाफर मिया नि त्याची बीवी वैदा झोपले ते पाची लेकरांना मधोमध घेऊन अंगणात पांघरून ओढून नि जाफर मिया समजून ध्याती चालल्या तलवारी जोरूच्या भाईंच्या पांघरून घेतलेल्या अंगावर आंधळ्यासारख्या. पण जागा चुकली होती नि सखी बहीणच तलवारीच्या पात्याखाली आली होती. कोणीच आलं नाही समजुतीला जात जमातीचं नि जाफर मियाला सापडला आसरा हिराबाईचा. गेले भरपूर सालं नि पूर वसरलेल्या काळी कचऱ्यात उरली हिराबाई नि जाफर मिया. तोही झाला एक दिवशी पैगंबरवासी. तुला ज्या मौलवीने दिलती इस्लामची शपथ तोही नाही राहिला या जगती. आता तू पुन्हा तुळजापूरच्या भवानी समोर सौभाग्याचं कुंकू हिरवे चुळे विकीत बसतील. तुझी एकच विचारणा होती मला अख्खी 20 वर्षांनी भेटल्यावर संतोष भाऊ मला मेल्यावर लोक जाळतील का पुरतील रे. माझं नाव नोंदून बघ ना तुझ्या गावच्या कबरस्थानात. निसांग असं असं झालं म्हणून. निसांग असं असं झालं म्हणून. कविता इथे संपलेली पण कवितेचे परिमाण थांबत नाही. ही कविता 2013 साली साधना नियतकालिकात प्रकाशित झाली. भास्कर खंडागळे यांनी ती वाचली आमचे बेलापूरचे. त्यांनी ती गावाच्या काही ग्रुपवर पाठवली. तिथे गेली. ती कविता बरोबर लाल मोहम्मद पर्यंत गेली. काही न बोलता लाल मोहम्मदला कळालं ह्या कवितेतून कळालं की ती परत तिथे गेलेली आहे. ती जिथे जिथे होती तिथे जाऊन त्यांनी तिला आणलं त्याला ठेव. पुढचा किस्सा त्यानंतर 15 साली तिला हजची यात्रा त्यांनी घडवली. 15 साली हजच्या यात्रेवरून आल्यानंतर 1-2 वर्ष ती राहिली आणि बरोबर ती काय झाला रमजानचा महिना म्हणतात त्याच्यातच ती दत्तनगर या ठिकाणी तिचं प्राणोत्क्रमण झालं. ही पुढची गोष्ट आहे. माझी कविता तिथेच थांबली. पण माझ्या कवितेने एक मोठं सामाजिक काम केलं. सोशल रिपोर्टरचं काम केलं ध्यानात ठेवा. हा आहे कवितेचा परिमाण किंवा परिणाम. हा समाजावर होतो आणि माझ्या घराच्या 500 मीटरच्या परिसरातलेच लोक आहेत. माझ्या तिथे फिरणाराच बहादूर आहे जो गोरखा होता आमच्या तिथे. आणि सगळी माणसं माझ्या शेजारची पालरची ज्यांचा कोणताही आक्षेप नाही. असं हिंदू मुस्लिम पण नाही याच्यामध्ये काही. हे फार जोरदार चालू आहे आपल्याकडं. कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे. आपल्या केंद्र सरकारचा धंदाच येतो एक मोठा. केंद्र सरकारचा धंदा येतो. जाणीवपूर्वक चालवलेला धंदा येतो. किती त्याला बळी पडायचं आपण ठरवायचं त्याला. असो त्याबद्दल मी काही बोलत नाही कारण आपण पडलो प्राध्यापक आहे ना. दिला आपण तर चालू आहे ना बरोबर. ते काही भरपूर काही चालू आहे सध्या. दुर्वड नावाची कविता आहे. मी ग्रामसेवक असताना एका गावात मला एक म्हातारी दिसली. आल्या गेलेल्या माणसाला ती दगड मारायची का. कविता. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. धुलवडीचा हा दिवस होता रंगानं पोर दाखवून गेली. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. गावात पोर पाण्याला गेली वाटेत गुंडा टाकून आली. धुलवडीचा हा दिवस होता रंगानं पोर दाखवून गेली.
गावात पोर पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली. येताच्या घरी चिडाला बापा, मायानं तिला मारलं खूप. येताच्या घरी चिडाला बापा, मायानं तिला मारलं खूप. बंधव काढी कुऱ्हाड काठ्या, गावात देती टग्यांना चोप, गावात देती टग्यांना चोप. लाख मोलाची आबरू म्हणे, मातीला पार मिळून गेली. लाख मोलाची आबरू म्हणे, मातीला पार मिळून गेली. धुळवडीचा हा दिवस होता, रंगाने पोरं दाखून गेली. गावात पोर पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली. डोईचा गुंडा धरून पोरा, गुमान कशी चालली होती. डोईचा गुंडा धरून पोरा, गुमान कशी चालली होती. लांबून आली रंगीन टोळी, लांबून आली रंगीन टोळी. रंगाची फेक करत होती, रंगाची फेक करत होती. मारली कोणी पिचकारी ती, जन्माला डाग पाडून गेली. मारली कोणी पिचकारी ती, जन्माला डाग पाडून गेली. साखरपुडा झालेला तिचा दावण तिची ठरली होती. साखरपुडा झालेला तिचा दावण तिची ठरली होती. नवती पोरा वायाला गेली, खबर अशी सासरी होती. खबर अशी सासरी होती. वाहून गेलं शेणाचं घर, मेणाची माती वितळून गेली. वाहून गेलं शेणाचं घर, मेणाची माती वितळून गेली. दुसरी रंग झाले तर गोळा, साऱ्यांनी केला काळोख काळा. सगळे रंग एकत्र झाले की काळा रंग तयार होतो. दुसरी रंग झाले तर गोळा, साऱ्यांनी केला काळोख काळा. कुवार मांड राहिली पोरा, अगवाईत आली अशी. कुवार मांड राहिली पोरा, जगणे झाले चोळा की मोळा. जगणे झाले चोळा की मोळा. लागण्याआधी हळद अंगा, हौस तिची फिटून गेली. लागण्याआधी हळद अंगा, हौस तिची फिटून गेली. भेटते आता गावात एका, म्हातारी तिची कहाणी सांगे. रंगान केली बेरंग पोरा, ऐकून जीव आढ्याला टांगे. ऐकून जीव आढ्याला टांगे. रंगपंचम रंगपंचम खेळता कोणी, दगड त्याला मारून गेली. रंगपंचम खेळता कोणी, दगड त्याला मारून गेली. धुळवडीचा हा दिवस होता, रंगाने पोरं दाखवून गेली. गावात पोरं पाण्याला गेली, वाटेत गुंडा टाकून आली. वाटेत गुंडा टाकून आली. धन्यवाद मित्र. आपल्या महाविद्यालयानं कर्मज्योती वार्षिक नियतकालिकाच्या संदर्भाने डॉक्टर नगरकर साहेबांनी आणि माझे सर्वच येथील स्टाफमधले माझे मित्र शेंडे सर, पण त्यांचं नाव घ्यायचं राहिलं मला असं. आम्ही शेंडे सर राग आला असता शेंडे सरांना, पण त्याला राग नाही आहे. ते माझे खूप आम्ही वेगळ्या प्रकारचे मित्र आहोत. आमच्या वैचारिक देवाणघेवाणीचा आम्ही एकमेकाला स्वीकारलंय. खूप मनातल्या गोष्टी मी त्यांना सकाळीच सांगितल्या, म्हणजे जे काही आहे ते. तर अशा सगळ्या तुमच्या विद्यार्थी मित्र आणि नव्याने ज्यांची ओळख होते आहे ते सर्व प्राध्यापक मित्र, आपण मला इथे बोलावलं. कार्यशाळा म्हटलं तर खरं तर खडू फाळा पाहिजे आणि तिथे मग तुम्हाला प्रत्यक्ष मी एखादा मीटर किंवा छंद उलगडून दाखवला असता. पण ठीक आहे, काय हरकत नाही. इथेही पण ते झालं. हे जर मला माध्यम वापरणारे माहीत असतं तर मी तशी पण तयारी करून आलो असतो. मला त्याबद्दल माफ करा. तुम्हाला